एकेकाळी मराठ्यांची राजधानी म्हणून नावलौकिक असलेला आणि सध्याचा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। असं म्हटलं जातं की महाभारतातील पांडवांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेलं सातारा हे नाव 7 टेकड्यांपासून मिळालंय। तसंच किल्ले आणि पर्वतांचं शहर साताऱ्यातील 24 किल्ल्यांपैकी 11 किल्ले स्वराज्यामध्ये होते। त्यानंतर जागतिक दृष्ट्या प्रख्यात असलेलं कास पठार, संत रामदासांनी स्थापित केलेल्या 11 मंदिरांपैकी 7 मंदिरे आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तो प्रतापगड देखील साताऱ्यात आहे। एवढंच नाही तर भारतातील पहिली सैनिक शाळा देखील साताऱ्यामध्ये सुरू झाली। सैन्यात जाण्याची परंपरा असणाऱ्या साताऱ्यातील अपशिंगे गावातील प्रत्येक कुटुंबातील कमीत कमी एक जवान सैन्यात आहे। तसेच ऑलिम्पिक मध्ये देशाला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव आणि देशातील पहिली मुलींची शाळा काढणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म देखील साताऱ्यात झाला आहे। अगदी बोटाच्या पेरू पासून तर 4 फुटापर्यंत मोठ्या असणाऱ्या 1000 पेक्षा जास्त शिवलिंग आणि 8 ऐतिहासिक गुफा असणाऱ्या पाटेश्वर लेणी देखील साताऱ्यात आहे। आणि असं असून देखील सैन्यात आणि पोलिसात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला सातारा मात्र औद्योगिक दृष्ट्या हवा तसा प्रगतशील दिसून येत नाही। तर याला जबाबदार कोण, याबद्दल स्थानिक गुंडे